महाराष्ट्र सरकारनं ओबीसींच्या शिक्षण, नोकरी आणि राजकारणातील 27% आरक्षण संपविण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा GR लागू केला असा आरोप करत ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबरला कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 65% ओबीसींना आता रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 17 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता हा भव्य मोर्चा काढला जाईल। हैदराबाद गॅजेट आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करावी ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी 7 सप्टेंबरला कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत कळमनुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। यावेळी ओबीसी जन मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे, सावता परिषद प्रदेश संघटक विठ्ठल गाभणे, जीवासेना प्रदेश सचिव उमेश कोरे, समता परिषद मराठवाडा सचिव डॉक्टर नागोराव जांबुतकर, जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे, सभापती मारोतराव खांडेकर, माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, राजेंद्र शिखरे, ॲडव्होकेट संतोष राठोड यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ओबीसी बांधव उपस्थित होते। त्यांनी या मोर्चाला पूर्ण पाठिंबा दर्शविला। जो की निजामशाहीच्या विरोधामध्ये निजामशाही गाडून या ठिकाणी स्वतंत्र मराठवाडा झाला आणि त्याच निजामशाहीच्या एक हैदराबाद गॅजेट आमच्या ओबीसीच्या माथ्यावर मारून शासनानं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। म्हणून आम्ही 17 सप्टेंबरला या मराठवाडा मुक्ती दिनी SDO ऑफिस कळमनुरी येथे आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि ससाने मंगेश ससाने आणि आमचे प्राध्यापक TP मुंडे, रफिकभाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा ओबीसी एल्गार मोर्चा काढणार आहोत। या मोर्चामध्ये आमच्या विद्यार्थी, आमचे युवक आणि महिला आणि सर्वच आमचे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि शासनाला आम्ही मागणी करणार आहे की जे आपण हैदराबाद गॅजेट काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा। त्यासोबत शिंदे समिती जी काही स्थापन केलेली आहे ती रद्द करावी। 58 लाख जे काही बोगस कुणबीच्या नोंदी आपण या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत त्या रद्द कराव्या। तसेच आपण जे काही ओबीसीच्या विरोधामध्ये GR काढलेले आहेत आतापर्यंतचे ते पण रद्द करावे। खत्री आयोग जो काही या ठिकाणी आमच्या ओबीसी विरोधामध्ये होता 2004चा तो सुद्धा या ठिकाणी GR रद्द करावा ही मागणी घेऊन आम्ही प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आमचे प्रमुख वक्ते राहतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 10,000च्या संख्येनं रस्त्यावर येणार आहे। आमचे विद्यार्थी सगळे शाळेचे बॅग घेऊन म्हणजे पुस्तकं वह्या घेऊन आमचे जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांच्याकडे डिग्र्या आहेत ते डिग्र्या घेऊन या मोर्चामध्ये आम्ही उतरणार आहे आणि आमच्या लेकराचं काय हे आम्ही देवेंद्र फडणवीसला विचारणार आहे। त्यांनी नेहमी सांगतात की आमचा जो काही DNA भाजपचा DNA आहे तो ओबीसीचा आहे। जर ओबीसीचा DNA जर असेल तर मग हा DNA तुमचा ओबीसीचा आहे, मग ओबीसीच्या विरोधामध्ये आपण हा GR का काढला? आमचा हा शासनाला या ठिकाणी प्रश्न आहे आणि जे काही आमचं संविधानामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही या ठिकाणी आरक्षण दिलं आहे त्याच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो। 10,000 जे काही आमचे या ठिकाणी ओबीसी बांधव येतील ते फक्त कळमनुरी तालुक्यातील राहतील। 10,000चा आमचं या ठिकाणी आकडा आहे, कारण हा कळमनुरी तालुका म्हणजे ओबीसीचा बालेकिल्ला म्हणून समजला जाते। कारण यापूर्वी या तालुक्यामधून स्वर्गीय ॲडव्होकेट शामराव नाईक असतील, कॉम्रेड विठ्ठलराव नाईक असतील, त्यामध्ये माजी मंत्री रजनी सातव असतील, माजी खासदार राजू सातव असतील, का मग गजानराव घुगे असतील, रामराव ओळखुते असतील, का विद्यमान आमदार संतोष बांगर असतील, ही सर्व ओबीसीचे नेते मंडळींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, या तालुक्यातून नेतृत्व केलेलं आहे। म्हणून फक्त 10,000 या तालुक्यातून असतील। बाहेर किती येतील हे अजून अंदाज नाही आला, आम्हाला हा अंदाज अजून 2-4 दिवसाच्या नंतर येईल। म्हणून आज आम्ही या मोर्चाच्या तयारीसाठी या ठिकाणी आता आम्ही लागलेला आहे। आमचे सगळे महिला, आमचे सगळे विद्यार्थी हे स्वतःच्या भाकरी घेऊन या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होणार। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।